बघता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल की आजची आपली ही जी रेसिपी आहे ना ती प्रत्येक लहान मुलाला आवडणारी आहे। आज आपण तयार करतोय वेफर्स आणि तुम्हाला सांगू का घरी तयार करता येतात विदाउट एनी मशीन। आपण तव्यावरती हे तयार करतोय तेवढेच मस्त कुरकुरीत आणि पद्धत देखील अगदी सोपी आहे की तुम्ही चुटकीसरशी करायला घेताल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। एका बाउलमध्ये सगळ्यात अगोदर आपण एका कपाला पाव कप कमी म्हणजे पाऊण कप मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी अगोदरच स्वच्छ चाळून घेतला होता। आता याच्यामध्येच टाकत आहे अर्धा कप पिठी साखर। त्यानंतर इथं आपण 1.5 टेबलस्पून कोको पावडर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर। त्यानंतर आपण 3 टेबलस्पून इथं हे तेल घेतलेले। पण तेल टाकण्याच्या अगोदर आपण काय करू, हे जे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ना ते व्यवस्थित असे एकत्रित करून घेऊयात। याच्यामध्येच आपल्याला अगदी चिमटभर मीठ टाकायचं आहे। एकदा हे सगळं एकत्रित हलवून घेऊयात, म्हणजे जी कोको पावडर आहे किंवा आपण याच्यामध्ये जी बेकिंग पावडर वापरलेली आहे ना ती सगळीकडे व्यवस्थित अशी एकत्रित होईल। आता याच्यामध्येच आहे ना आपण हे 3 टेबलस्पून तेल टाकून घेऊयात। आणि यासाठी आपल्याला जे दूध वापरायचं आहे ना ते हलकं असं कोमट दूध वापरायचं आहे। आणि हे दूध सुद्धा आपण थोडं थोडं करूनच टाकणार आहोत। याच्यासाठी आपण अर्धा कप दूध वापरलेले आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, हे अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। आणि दूध घेताना खूपही कडक घ्यायचं नाही आहे, तर हलकं असं कोमट घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण हात बुडवू शकतो इतपत व्यवस्थित असं हे आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। आणि आपलं जे फायनल बॅटर आहे ना ते इथे तयार झालेलं आहे। याचा फ्लेवर आणखीन जास्त इन्हॅन्स करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला फ्लेवरचं जर तुमच्याकडे इसेन्स असेल तर 2 ते 3 ड्रॉप याच्यामध्ये टाकू शकता। आपल्याला काय करायचं आहे, करायला घेण्यापूर्वी गॅस बंद आहे आणि बंद गॅसवरती आपल्याला म्हणजे तवा पूर्णपणे थंड असेल ना त्याच वेळेस हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। आणि बॅटर ओतल्यानंतर अशा पद्धतीची आपल्याकडे एक स्टिक असायला हवी ज्याच्यामुळे आपल्याला त्याला असा आकार देता येईल। आणि त्यानंतर हा असा ब्रश, यामुळे आपण हे जे बॅटर आहे ते असं पसरवून घेणार आहेत। सगळी तयारी करायची आणि नंतरच हे करायला घ्यायचं, कारण की एकदा ते व्हायला लागलं की मग प्रोसेस फास्ट होते किंवा पटकन ते कडक होतं। त्यामुळे सगळी तयारी करायची आणि नंतर करायला घ्यायचं। तर आता मी काय केलेलं आहे, हे बॅटर आपण या पॅनवरती ओतून घेऊयात। आणि तुम्हाला सांगू का याच्यासाठी आहे ना तुम्हाला पॅन नॉनस्टिकचाच लागणार आहे बरं का। हे असं पसरवून घेऊयात। हे अशा पद्धतीनं सगळीकडून एकसारखं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। पसरवून झाल्यानंतर आता मी गॅस ऑन करते। गॅस ऑन केल्यानंतर पण गॅसचा फ्लेम आपल्याला मंद ठेवायचा आहे। काही वेळानंतर इथं तुम्ही बघताय आता याचा रंग बदललेला आहे आणि त्याचबरोबर चॉकलेटचा जो फ्लेवर आहे तो असा दरवळतो किचनमध्ये, कारण की याची प्रोसेस सुरू झालेली आहे किंवा हे शिजायला लागलेलं आहे। तर इथे ना आता हे वरच्या साईडनं याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आणि आपण जर अशा पद्धतीनं टच केलं तर हे आपल्या बॅटर हाताला देखील लागत नाही आहे। आता काय करायचं आहे, उलटण्याने फक्त एकदा हे असं मोकळं करून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे आहे ना अशा पद्धतीने आपल्याला रोल करायचं आहे। आणि तव्यावरनं खाली उतरवल्यानंतर सुद्धा मी आता फॅन चालू केलेला आहे आणि 1-2 मिनिट आपण हे असंच राहू देऊयात। आणि आपल्याला 2 मिनिटानंतर म्हणजे हलकं असं कोमट झालं की नाही आपण याला हात लावू शकतो इतपत, मग हे यातनं पेन्सिल आपण बाजूला काढून घेणार आहे। आणि आता हे मी अशी अलगदपणे बाहेर ओढते आहे। आणि तुम्हाला सांगू का हे वेफर्स पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच याची पलटी करायची। काय आहे ना, ह्याची जी मोकळी साईड आहे ती एकमेकांना चिटकली पाहिजे, नाहीतर मग परत असं ते उलगडू नये। पॅनवरून वेफर बाजूला करत असताना मी गॅस बंद केलता, आता अजूनही गॅस बंदच आहे। तवा हलका असा कोमट आहे, पण आपण हे सोडूयात। आणि ब्रश जर तुमच्याकडे नसेल तर हे अशा पद्धतीनं पसरवलं तरीही चालतंय। गॅस आता ऑन करूयात।
गॅसचा फ्लेम सेम मगाच्याच प्रमाणे मंद ठेवायचा आहे. मी निम्म्या पिठाचे हे वेफर करून घेतलेले आहेत आणि इथं जवळजवळ हे 7 ते 8 झालेले आहेत. म्हणजे आपण टोटल जे सगळं प्रमाण घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये 15 वेफर आरामशीर होतात. तर इथं तुम्हाला याचा कुरकुरीतपणा दाखवते. एकतर कशा पद्धतीनं सेट झालेत हे बघा. अगोदर व्यवस्थित असे हे सेट झालेले आहेत. कुरकुरीत आहे ना, हे बघा. अशा पद्धतीनं छान असे हे कुरकुरीत होतात. फक्त याला आहे ना भाजतानाच आपल्याला थोडीशी काळजी, म्हणजे काय, एकदम लो फ्लेमवरती आणि पूर्णपणे असं वरची साईड जी आहे ती कोरडी होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत. म्हणजे हेल्दी म्हणणार नाही मी याला, अर्थातच याच्यामध्ये आपण मैदा वगैरे वापरलेला, पण जर बाहेरचे आपण खात असतील, म्हणजे आपली मुलं खात असतील, तर घरी अशा पद्धतीनं फ्रेश तयार करून दिलेले कधीही चांगले. तर मला असं वाटतं ही रेसिपी घरी ट्राय करायला काहीच हरकत नाही, कारण की खूप काही असं वेगळं साहित्य याच्यासाठी आपल्याला लागणार नाही आहे. घरगुती साहित्य आहे त्याच्यापासून छान अशी रेसिपी तयार होती आहे. कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. परत भेटूयात अशाच छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.